एका महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात। पुढच्या काही क्षणामध्ये खाते वाटप जाहीर केलं जाणार आहे। राजभवनावर खाते वाटपाची यादी पोहोचली आहे। राज्यपालांची स्वाक्षरी होणं फक्त शिल्लक आहे, बाकी आहे आणि ती स्वाक्षरी झाली की खाते वाटप पुढल्या क्षणाला जे ते जाहीर केलं जाऊ शकतं। आपण पाहिलं तर शपथविधी सोहळाहून 13 दिवसांपेक्षा अधिकचा कालावधी लोटलाय, पण अजूनही या संदर्भातला खाते वाटपाचा निर्णय जो आहे तो जाहीर होऊ शकला नाही। गेल्या 5 ते 6 दिवसांपासून बैठकांवर बैठका वर्षा या निवासस्थानी रात्री उशिरा सुरू होत्या। मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडत होती आणि अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या 9 जणांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे त्यांची खाती कोणती असू शकतात या संदर्भात अंतिम निर्णय घेण्यात आला आणि त्याची यादी राजभवनावर पाठवण्यात आल्याचं कळतंय। मला जी माहिती मिळाली की राज्यपालांच्याकडे यादी गेलेली आहे, त्याच्यामध्ये आता वेगवेगळ्या मंत्र्यांना कोणती कोणती खाती दिलेली आहेत ते सगळं जाहीर होईल आणि त्या प्रकारे ते मंत्रीगण जी जबाबदारी घेतील आणि कामाला सुरुवात। आपले प्रतिनिधी तुषार रुपनवर आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडून अधिक अपडेट आपण जाणून घेऊयात। तुषार, कोणाला कोणती खाती मिळणार याबद्दल सगळ्यांच्या मनात उत्सुकता आहे। यादी राजभवनावर गेल्याचं कळतंय, केव्हा ती जाहीर केली जाईल? विशाल, यादी कोणत्याही क्षणी जाहीर होईल किंबहुना पुढच्या काही मिनिटात जाहीर होईल असं खात्रीदायक सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते। राज्यपालांची फक्त स्वाक्षरी होणं बाकी आहे। राज्यपालांच्या आता कोणत्याही बैठका नाहीयेत, त्यामुळे राज्यपाल आता कोणत्याही क्षणी स्वाक्षरी करू शकतात। 3 प्रमुख मुद्दे राष्ट्रवादी समोर होते, ज्या 3 मुद्द्यांवरती गेल्या अनेक दिवसांपासून तिढा सुरू होता। पहिला मुद्दा म्हणजे खाते वाटपाचा, दुसरा मुद्दा म्हणजे पालकमंत्री पदाचा आणि तिसरा मुद्दा म्हणजे विस्ताराचा। विस्ताराचा मुद्दा आणि पालकमंत्री पदाचा मुद्दा हा शिंदेंनी पुढे रेटला होता। शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाकडून म्हटलं जात होतं की आधी विस्तार केला पाहिजे, मात्र राष्ट्रवादीकडून म्हटलं जात होतं की खाते वाटप करा। त्यामुळे आता खाते वाटपाचा तिढा दिल्ली दरबारी सुटलेला आहे। अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांची अमित शहासोबतची बैठक ही यशस्वीरित्या पार पडल्याचं आपल्याला या ठिकाणी सांगावं लागणार आहे। आता कोणत्याही क्षणी राज्यपाल खाते वाटपा संदर्भामध्ये स्वाक्षरी करतील आणि राष्ट्रवादीच्या 9 नवनियुक्त मंत्र्यांना कोणती खाते मिळणार हे जनतेला थोड्याच वेळात पाहायला मिळणार आहे। खाते वाटप लवकर जाहीर करा, कारण की सोमवारपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे। ही भूमिका अजितदादांची होती। जर पावसाळी अधिवेशनामध्ये मंत्र्यांना खाते नसतील तर बिन खात्याचे मंत्री अशी देखील टीका होईल। त्यामुळे खात्यांचं वाटप झालं तर अधिकाऱ्यांकडून ब्रीफिंग घेता येईल। पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधक जे मुद्दे उपस्थित करतील आपापल्या मंत्र्यांच्या खात्याविषयी त्यांना उत्तर देता येईल आणि जनतेचे प्रश्न कसे लवकर मार्गी लावता येईल या संदर्भामध्ये अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली। मात्र या भूमिकेला शिवसेनेकडून विरोध केला जात होता। आधी मंत्रिमंडळ विस्तार करा आणि नंतरच खाते वाटप करा, या भूमिकेवरतीच घोडं अडलं होतं। त्यामुळेच वर्षा निवासस्थानी गेल्या 8 दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मॅरेथॉन बैठका सुरू होत्या। मात्र यामध्ये कुठलीही बैठक आपल्याला यशस्वीरित्या पार पाडताना पाहायला मिळत नव्हती। घोडं अडलं होतं। अजित पवारांना अर्थ खातं मिळणार की महसूल खातं मिळणार, आता जी खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार अर्थ खातं हे अजित पवारांच्या वाट्याला जाऊ शकतं। त्यामुळे हे महत्वपूर्ण खातं अर्थ खातं आणि याच अर्थ खात्याविषयी शिवसेनेने नाराजी देखील व्यक्त केली होती। अर्थमंत्री महाविकास आघाडीमध्ये अजित पवार होते, आम्हाला ते निधी देत नव्हते म्हणूनच आम्ही तिथून बाहेर पडलो असं शिवसेनेच्या आमदारांनी देखील भूमिका मुख्यमंत्र्यांकडे मांडली। त्यामुळे अर्थ खात्याला शिवसेनेचा विरोध होता, मात्र अखेर अमित शहासोबतची जी बैठक यशस्वीरित्या पार पडली त्यामुळे अजित पवारांना अर्थ खातं मिळेलच। मात्र अजित पवारांची अशी देखील भूमिका होती की माझ्यासोबत माझे जे सहकारी आहेत ते ज्येष्ठ सहकारी आहेत, त्यांना कामाचा अनुभव आहे, त्यांनी गेली 25 वर्ष राज्याचा राज्यकारभार देखील हाकलेला आहे, त्यामुळे त्यांना त्यांच्या तोडीस खाते देण्यात यावी अशी देखील अजित पवारांचा युक्तिवाद होता आणि तो युक्तिवाद आपल्याला या ठिकाणी आपल्याला यशस्वीरित्या पार पाडताना पाहायला मिळतं। त्यामुळे छगन भुजबळ असतील, हसन मुश्रीफ असतील यांच्या वाट्याला आता महत्वपूर्ण खाती जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात ज्या प्रकारे सामाजिक खातं हे महत्वपूर्ण खातं जे मुख्यमंत्र्यांकडे असणारं खातं हे आता राष्ट्रवादीला जाणार आहे। सहकार खातं पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीची मोठी बरोबर, ही वेगवेगळी खाती जी आहेत ज्याचं वाटप होऊ शकतं। तुषार, आम्ही खातेवाटपाची यादी जाहीर झाल्यानंतर अपडेट घेण्याकरता तुझ्याकडे येऊ, पण यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज हाती येते, ती अशी आहे की मंत्र्यांच्या खात्यांमध्ये
खांदेपालट होऊ शकते. अनेक मंत्र्यांची खाती बदलल्या जाऊ शकतात. एकापेक्षा जास्त खात्यांना कात्री लागण्याची शक्यता आहे. पर्यटन, मत्स्य, वन खात्यांना नवे मंत्री मिळतील, तर मदत व पुनर्वसन खात्याचा देखील मंत्री जो आहे तो बदलल्या जाऊ शकतो असं कळतंय. अशी सूत्रांकडनं आपल्याला माहिती मिळते. त्याच्यामुळे आता कोणत्या मंत्र्यांकडनं खाती काढून घेतली जात आहेत, कोणत्या खात्यांना नवीन मंत्री मिळत आहेत, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आता आपल्याबरोबर आहे. अजित, काय अपडेट? विशाल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा शपथविधी झाला, त्यानंतर त्यांना खातेवाटप करण्यात येणार होतं, पण त्याला जवळपास 2 ते 3 आठवड्यांचा काळ उलटला आणि आज त्यांचं खातेवाटप जे आहे ते अंतिम टप्प्यात आलं असतानाच आता शिवसेना आणि भाजपाचे जे विद्यमान मंत्री आहेत, ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त खाती आहेत, त्यांच्याकडची काही खाती काढून इतर मंत्र्यांना दिली जातील. म्हणजे ज्या मंत्र्यांची खाती काढून राष्ट्रवादी काँग्रेसला दिली गेलेली आहेत त्या मंत्र्यांना ही खाती काढून दिली जातील आणि पुढे जाऊन एक बॅलन्सिंग मंत्रिमंडळ जे आहे हे करण्याचा प्रयत्न शिंदे फडणवीस सरकार करते. याचबरोबरीनं ज्या पद्धतीनं महत्वाची खाती जी आहेत, आपण जर पाहिलं तर पर्यटन असेल किंवा मत्स्य व्यवसाय असेल, अन्न औषध प्रशासन आहे, अशी विविध खाती जी आहेत ती महत्वाची खाती आहेत, पण ती त्याच मंत्र्यांकडे एकापेक्षा जास्त खाती आहेत. म्हणून मग या मंत्र्यांकडून जर खाती काढून घेतली तर दुसऱ्या त्या मंत्र्यांना ज्यांच्याकडून आधीची खाती काढलेली आहेत त्यांना कशा पद्धतीनं बॅलन्सिंग करता येईल याकरता हा फॉर्म्युला वापरला जातोय. आणि यानुसार ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर होईल त्यानंतर अधिवेशनाच्या आधी. पण अजित, यामध्ये कोणाला डच्चू मिळण्याची शक्यता आहे? विशाल, डच्चू याच्यामध्ये कोणालाही मिळणार नाहीये. मी जे माहिती दिली किंवा जी माहिती आपल्याकडे त्यानुसार ज्या मंत्र्यांकडे एकापेक्षा जास्त खाती आहेत, आता असे अनेक मंत्री आहेत की ज्यांच्याकडे 3 ते 4 खाती आहेत आणि असे काही मंत्री ज्यांच्याकडे एकच खातं आहे, पण ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त खाती आहेत त्यांच्याकडची खाती काढून राष्ट्रवादी काँग्रेसला दिली गेलेली आहेत आणि आणखीन त्यांच्याकडे जी खाती उरलेली आहेत ती खाती जी आहेत ज्यांच्याकडे आता कुठलंच खातं उरणार नाही त्यांना ते दिलं जाईल. म्हणजे कोणालाही डच्चू मिळणार नाही हे जवळपास निश्चित आहे. फक्त त्यांच्याकडे 1 वर्षापासून जे खातं होतं ते खातं बदललं जाईल, त्या खात्याला फक्त नवीन मंत्री मिळेल. मंत्रीपद जे आहे ते कोणाला जाणार नाही हे आता याच्यामधून स्पष्ट होतंय. म्हणजे एका खात्याला एक मंत्री हे समीकरण ठरवण्यात आलंय? अगदी बरोबर, एका खात्याला एक मंत्री आणि ज्यामुळे विद्यमान मंत्री देखील नाराज होणार नाहीत आणि नवीन मंत्री येतील ते देखील नाराज होणार नाही. म्हणजे पूर्णतः एक तीन पक्षांचे सरकार जे आहे त्या तिन्ही पक्षांचे सरकार जे आहे त्यांचे मंत्री जे आहेत त्या मंत्र्यांना पूर्णपणे बॅलन्सिंग करून मंत्रिपदाचा कार्यभार तो दिला जाईल. आता त्याच्यामध्ये कोणाला नावडीचं खातं देखील मिळू शकतं किंवा कोणाला जे खातं अपेक्षित होतं ते देखील मिळू शकतं, पण शेवटी मंत्रिपदावर राहणं आणि त्यांच्याकडे खातं राहणं हे देखील महत्वाचं आहे. त्यामुळे एक बॅलन्सिंग करून सर्व मंत्र्यांची समजूत काढून त्यांना विशेष करून सर्व जी घटनाक्रम आहे तो समजून भविष्यात आपण कशा पद्धतीनं एकत्रित चाललं पाहिजे, याचे परिणाम काय होतील हे लक्षात आणून बॅलन्सिंग मंत्रिमंडळ करण्याचा शिंदे फडणवीस आणि अजित पवार सरकारचा प्रयत्न आहे. यामुळे मंत्रिपदावरून कोणाला हटवलं जाणार नाही, पण ज्यांच्याकडे अतिरिक्त खाती आहेत ती खाती काढून इतर मंत्र्यांना दिली जाईल हे जवळपास निश्चित झालेलं आहे. आणि ते देखील पुढच्या 24 तासामध्ये ती अंतर्गत जी खांदेपलट आहे खात्यांची ती देखील होण्याची शक्यता आहे. धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल. सोमवारपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होते आणि त्या अनुषंगाने आज खातेवाटप जाहीर होणं हे महत्त्वाचं होतं. बघूयात आता राज्यपालांकडे याबद्दल ची यादी जी ती देण्यात आलेली आहे आणि अर्थात ज्यांच्याकडे 2 ते 3 खाती आहेत त्यांच्याकडनं खाती देखील काढून घेतली जाणार आहेत. पुढे बघत राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी अशी की 16 आमदारांच्या अपात्रते प्रकरणी अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाकडून नोटीस बजावण्यात आली आहे आणि या प्रकरणी उत्तर देण्याकरता 2 आठवड्यांचा अवधी सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आला आहे. राज्यातील ऐतिहासिक अशा सत्ता संघर्षावर मे महिन्यात सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल देत आमदार अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात टाकला होता. मात्र आमदारांवरील कार्यवाहीला विधानसभा अध्यक्ष जाणून बुजून विलंब करत असल्याचा आरोप ठाकरे गटानं करत याचिका दाखल केली होती आणि या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली आहे. यावेळी सुप्रीम कोर्टानं अध्यक्ष राहुल नार्वेकरांना नोटीस खातेवाटप जाहीर झालेलं आहे आणि या खातेवाटपाच्या संदर्भातला एक महत्त्वाचा अपडेट आपल्या हाती येते. अजितदादांसह 9 मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. 13 दिवसांनंतर अखेर हे खातेवाटप जाहीर करण्यात आल्याचं आपण बघतोय. अजित पवारांकडे अपेक्षेप्रमाणे अर्थ खातं देण्यात आलंय. खातेवाटपाचा तिढा अखेर सुटलाय. आत्ताची या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. अजित पवार त्या दृष्टीने सकाळपासून तयारीला लागल्याचं देखील आपण बघत होतो. आज त्यांनी त्यांच्या दालनामध्ये अर्थ खात्यांच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना बोलवून बैठक घेतली होती. ही खातेवाटपाची यादी आपल्या हाती येते, ती यादी आपण पाहू शकतो. यामध्ये जर आपण पाहिलं
तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी, न्याय, जलसंपदा, लाभक्षेत्र, विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार हे खाते, तर अजित पवारांकडे वित्त व नियोजन हे खातं देण्यात आलं आहे. छगन भुजबळ यांच्याकडे बघा अन्न व नागरी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण हे खातं देण्यात आलंय. गेल्याही सरकारच्या काळात त्यांच्याकडे हेच खातं होतं. तर दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सहकार खातं देण्यात आलंय. आणि याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. उदय, काय माहिती? उद्या तुझ्यापर्यंत आवाज माझा येतोय? कदाचित उद्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये, पण हसन मियालाल मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य हे खातं देण्यात आलंय. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर चंद्रकांत बच्चू पाटील यांच्याकडे तंत्र व उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य तर हे खातं आहेच. पण त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा अपडेट आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला आपल्याबरोबर. उदय, काय अपडेट? राज्य मंत्रिमंडळाचं अधिकृत खाते वाटप जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे आणि खाते वाटपावरती जर नजर टाकली तर आपण समजू शकतो नेमकं खाते वाटप जे आहे कशा प्रकारे जाहीर करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती तंत्रज्ञान, माहिती जनसंपर्क, त्याचबरोबर परिवहन, सामाजिक न्याय आणि हे विभाग जे आहेत ते इथे देण्यात आलेले आहेत. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री नव्याने झालेले अजित पवार यांच्याकडे वित्त आणि नियोजन म्हणजे राज्याचे नवे अर्थमंत्री अजित पवार हे असणारे याचा अधिकृत शिक्कामोर्तब झालेले आहे. त्यांच्याकडे नियोजन विभाग देखील देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर इतर जर आपण पाहिलं छगन भुजबळ यांच्याकडे जर आपण पाहिलं तर छगन भुजबळांकडे देखील महत्वाची खाती जे देण्यात आलेलं अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण हे विभाग जे आहेत ते त्यांच्याकडे देण्यात आलेले आहेत. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सहकार खातं जे ते देण्यात आलेलं आहे. या संदर्भातली माहिती जी आहे ती न्यूज एटीन लोकमतला कालच देण्यात आली होती. सहकार मंत्रालय अखेर राष्ट्रवादीला मिळालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सहकार मंत्रालय, अर्थ मंत्रालय ही दोन महत्वाची खाती जी आहेत ती राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेली आहेत. त्याचबरोबर आपण जर दुसरी जर खाती आपण जर पाहिली तर अनेक बदल जे आहेत ते करण्यात आलेले आहेत. कृषी मंत्रालय जे आहे ते बदल करण्यात आलेले आहे. अब्दुल सत्तार यांच्याकडे अल्पसंख्याक आणि अल्पसंख्याक विकास आणि कोऑप आणि पणन हे विभाग जे आहेत ते त्यांच्याकडे आता देण्यात आलेले आहेत. इतर महत्वाची खाती जी आहेत त्यामध्ये देखील बदल करण्यात आलेला आहे. उदय, आपण बघतोय की कृषी मंत्रीपद जसं तू म्हणालास की ते बदलण्यात आलेले, ते नेमकं कोणाकडे गेलंय? धनंजय मुंडे यांचं नाव समोर येताना दिसतंय. उदय, अगदी बरोबर आहे. आपण खाते वाटप जी आहे ती लिस्ट आता आपल्याकडे आलेली आहे. त्यावरती जर नजर टाकली तर एकूण आपण पहिल्यापासून आपण पाहूया तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे खाती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा, लाभक्षेत्र, विकास, ऊर्जा आणि राजशिष्टाचार ही त्यांच्याकडे आधीच खाती होती, खाती त्यांच्याकडे ठेवण्यात आलेली आहेत. अजित पवार यांच्याकडे वित्त आणि नियोजन हे देण्यात आलेले आहे. छगन भुजबळ यांच्याकडे अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण हे देण्यात आलेलं आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सहकार मंत्रालय जे महत्त्वाचं खाते ते देण्यात आलेले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास ही मंत्रालय जे ती देण्यात आलेली आहेत. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय ही खाती त्यांच्याकडे पुन्हा एकदा कायम ठेवण्यात आलेली आहे. हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य हे देण्यात आलेले आहे. वैद्यकीय शिक्षण हे मोठं खाते जे हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्यात आलेले आहे. चंद्रकांत बच्चू पाटील यांच्याकडे म्हणजे चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य हे त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आलेली आहे. विजय कुमार गावित यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रालय देण्यात आलेले आहे. तर गिरीश महाजन यांच्याकडे ग्रामविकास आणि पंचायत राज आणि पर्यटन हे विभाग जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. इतर महत्त्वाच्या खात्यांकडे जर आपण नजर टाकली तर गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा व स्वच्छता ही जी त्यांच्याकडे खाती आधी होती ती त्यांच्याकडे कायम ठेवण्यात आलेली आहेत. दादाजी भुसे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम उपक्रम म्हणजेच MSRDC हे आता दादा भुसे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. हा विभाग जो आहे तो आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे होता, त्यानुसार आता MSRDC जे आहे ते त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. आणि संजय राठोड यांच्याकडे मृद व जलसंधारण देण्यात आलेलं आहे. संजय राठोड यांचं जे खातं होतं अन्न आणि प्रशासन हे आता छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आलेलं, त्यांचं खातं जे आहे ते बदलण्यात आलेलं आहे. या संदर्भात न्यूज 18 लोकमध्ये आधीच बातमी दिली होती की खांदे पालट जे आहे तो मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यानुसार खांदे पालट जो आता अधिकृत शिक्कामोर्तब जे ते करण्यात आलेलं आहे. छगन भुजबळ यांच्याकडे नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण हे विभाग जे आहेत ते त्यांना देण्यात आलेले आहेत. आणि जी नवीन आता माहिती आपल्या हाती येते त्यानुसार आपण पाहिलं तर
कृषी मंत्री जे आहे धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी मंत्रालय जे आहे ते देण्यात आलेलं आहे. सुरेश खाडे यांच्याकडे कामगार मंत्रालय देण्यात आलेलं आहे. संदीपान भुमरे यांच्याकडे रोजगार हमी योजना फलोद्यान हे देण्यात आलेलं आहे. उदय सामंत यांच्याकडे उद्योग मंत्रालय जे त्यांच्याकडे आधीच होतं ते त्यांच्याकडे कायम ठेवण्यात आलेलं आहे. तानाजी सावंत यांना सार्वजनिक आरोग्य मंत्री जे ते देखील त्यांच्याकडे कायम ठेवण्यात आलेलं आहे. रवींद्र चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम म्हणजेच PWD खातं जे त्यांच्याकडे आधी होतं ते त्यांच्याकडे कायम ठेवण्यात आलेलं आहे. अब्दुल सत्तार यांच्याकडे अल्पसंख्याक आणि पणन हे खातं देण्यात आलेलं आहे. दीपक केसरकर शालेय शिक्षण मंत्री आणि मराठी भाषा विभाग तो देण्यात आलेला आहे. धर्मराव बाबा अत्राम यांच्याकडे अन्न व नागरी औषध प्रशासन जे आहे ते त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. अतुल सावे यांच्याकडे गृहनिर्माण इतर मागास बहुजन कल्याण विभाग जो आहे तो त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे. शंभूराज देसाई यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क जे आधीच एक्साईज मिनिस्टर होते त्यांच्याकडे पुन्हा एकदा एक्साईज मिनिस्ट्री जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे. आदिती तटकरे महिला व बाल विकास मंत्रालय त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. पण सगळ्यांना उत्सुकता असेल की आदिती तटकरे यांना रायगडचं पुन्हा एकदा पालकमंत्री पद देता आहेत का ते पुन्हा एकदा शिवसेनेकडे दिलं जाईल हे आता पाहावं लागणार आहे. त्यानंतर संजय बनसोडे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण बंदरे हे मंत्रालय जे आहेत ते त्यांच्याकडे देण्यात आहे. राष्ट्रवादीकडे आता क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय जे आणि बंदर विकास हे त्यांच्याकडे देण्यात आलेले आहे. मंगल प्रभात लोढा यांच्याकडे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता हे विभाग जे ते देण्यात आलेले आहे. अनिल पाटील यांच्याकडे मदत पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन हे देण्यात आलेले आहेत. 3-4 जे महत्त्वाचे बदल जे करण्यात आलेले खांदेपाटलामध्ये ते म्हणजे धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी मंत्रालय देण्यात आलेलं आहे तर अर्थ मंत्रालय हे अजित पवार यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर सहकार खातं जे आहे ते आता दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसने जी मागणी केली होती त्या मागणीनुसार त्यांना काही मोठी खाती जी आहेत ती त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारसंघाच्या नुसार त्यांच्या मागणीनुसार त्यांना देण्यात आलेले. साखर कारखाने जे मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत त्यांच्यामध्ये खूप मोठं एक आपण म्हणू शकतो की त्यांचे जे राजकारण जे आहे ते दडलेलं आहे त्यानुसार त्यांना ही खाती जी आहेत ती देण्यात आलेली आहेत. आणि अतिशय महत्त्वाचे बदल जे ते इथे करण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या मंजुरीनंतर अखेर हे खाते वाटप जे आहे ते जाहीर करण्यात आलेले. राजभवनवरती राज्यपाल रमेश बैस यांनी या खाते वाटपावरती अंतिम सही केलेली आहे. त्यानंतर हे खाते वाटप जे ते आता जाहीर करण्यात आलेलं आहे. विशाल, या खातेवाटपामध्ये जर आपण बघितलं तशी कोणाची खाती काढून घेण्यात आलेली नाहीये. फक्त एकापेक्षा अधिक खाती ज्यांच्याकडे होती त्यांची खाती कमी करून ती राष्ट्रवादीकडे आल्याचं आपण बघतोय उदय. पण राहिला प्रश्न आता की अधिवेशनाच्या अगोदर आज उद्यामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल काही हालचाली होऊ शकतात का? आता मंत्रिमंडळ विस्तार कधी करणार हा बद्दल खरंच प्रश्न विचारला जातो आहे. तर त्यासाठी जे इतर मंत्री जे आहेत ते उत्सुक आहेत. मात्र आज शुक्रवार आहे, उद्या शनिवार आहे आणि परवा पासून विधिमंडळ कामकाजाला सुरुवात होणार आहे. रविवारी खरं तर चहापानाचा दिवस आहे. त्यानंतर सोमवारपासून उद्या मी जरा तुला थांबवतो. एक ब्रेकिंग न्यूज आपल्या हाती येते, आपण बघूयात ती ब्रेकिंग न्यूज नेमकी काय आहे. खाद्यपालटमध्ये दादा भुसेंना आपण बघतोय वजनदार खातं देण्यात आलेलं आहे. दादा भुसेंना सार्वजनिक बांधकाम खातं हे देण्यात आल्याचं कळतंय. खाद्यपालट जी झालेली आहे त्यामध्ये दादा भुसेंचं प्रमोशन झालं असं आपण म्हणू शकतो आणि दादा भुसेंना वजनदार खातं देण्यात आलंय. पुन्हा एकदा आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे. उदय, दादा भुसेंचं प्रमोशन झालं असं आपण म्हणूयात का? अगदी बरोबर. दादा भुसे यांना याआधी त्यांच्याकडे जे खनिज आणि बंदर विकास मंत्रालय होतं ते त्यांना नको होतं. त्यांनी तशी एक कबुली जी आहे ती देखील त्यांना दिली होती. त्यानुसार आता दादा भुसे यांना सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम म्हणजेच MSRDC हे विभाग जे आहे ते त्यांच्याकडे देण्यात आले. जो MSRDC विभाग आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे होता आणि त्यानंतर आता दादा भुसे यांच्याकडे MSRDCची जबाबदारी जी देण्यात आलेली आहे. म्हणजे आपला समृद्धी महामार्ग असेल, मुंबई पुणे एक्सप्रेसवे असेल, यांची जबाबदारी जी आहे ती आता दादा भुसे यांच्याकडे असेल. त्याचबरोबर इतर जे प्रमुख आता उपक्रम आणि जे प्रकल्प असणार आहेत ते दादा भुसे यांच्या मंत्रालयाकडे असणार आहे. नागपूर गोवा समृद्धी हायवे असेल किंवा मुंबई ते कोकण म्हणजे गोवा हा जो कोस्टल रोड हायवे जो बनणार आहे त्याची जबाबदारी जी आहे दादा भुसेंवरती असणार आहे. एक मोठी जबाबदारी दादा भुसे यांना देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर एक आपल्याला कल्पना आहे की संजय राठोड यांनी देखील त्यांच्या
खात्यासंदर्भात काहीशी तक्रार केली होती, त्यानुसार त्यांना मृद व जलसंधारण जे आहे ते देण्यात आलेले. जलसंधारण हे अतिशय महत्त्वाचं खातं आहे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या एकूण खात्यासंदर्भात, आणि त्या संदर्भात आता मुख्यमंत्री कार्यालयाने देखील या संदर्भात माहिती जी आहे ती जाहीर केलेली आहे. त्यांच्या कार्यालयाकडे या संदर्भात माहिती जी आहे आता अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली आहे. जे फेरबदल करण्यात आलेले त्याची देखील माहिती जी आहे मुख्यमंत्री कार्यालयाकडनं देण्यात आलेली आहे. काय नेमकं म्हटलं मुख्यमंत्री कार्यालयाकडनं ते आपण पाहूया. एकूणच मुख्यमंत्री कार्यालयाने देखील या संदर्भात राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलाचं खातेवाटप जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि मुख्यमंत्री यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास मंत्रालय, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांचा वाटप न केलेले विभाग जे आहेत ते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. म्हणजे आता जो चौथा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे त्या विस्तारामध्ये ही जी खाती आहेत. छगन भुजबळ बोलतात, बघूयात खातेवाटप जाहीर झालेलं आहे. छगन भुजबळ यांच्याकडे पुन्हा एकदा अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपद जे ते आल्याचं आपण बघतोय. अन्न नागरी खातं जे आहे पुन्हा आपल्याला मिळालेलं आहे. आपली काय प्रतिक्रिया असेल? मला आनंद आहे, कारण तुम्ही स्वतः सांगितलं त्याप्रमाणे करोना काळात आणि एरवी सुद्धा 54,000 दुकानातून या राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण सगळं बंद असताना, लॉकडाऊन असताना आपण अन्नधान्य पुरवलं. सगळं बंद होतं, पण रेशन दुकानं आणि हॉस्पिटल तेवढी चालू होती. पोलीस, डॉक्टर्स आणि रेशन पुरवणारे आमचे सगळे सहकारी हे सतत काम करत रात्रंदिवस, आणि वेगवेगळ्या प्रकारे जे आहे अडचणी आल्यानंतर सुद्धा असं काही झालं नाही की कुठे अन्नधान्य पोहोचलं नाही. सगळं ठीक आहे. आता हे चांगलं खातं आहे आमचं गोरगरिबांना. त्याच्यामध्ये मग शिवभोजन सारख्या सुद्धा योजना आपण सुरू केल्या. त्याच्यानंतर तांदळाचा आपण मोफत जो आहे द्यायला लागलो, डबल द्यायला लागलो. आता सुद्धा दिवाळीला इकडे तिकडं गोरगरिबांना जे आहे घराघरातून जे आहे काय या गोडधोड सगळ्यांना करता यावं म्हणून अनेक योजना आपल्याला आखता येतील. आणि यातून जे आहे मला आनंद आहे की हे खातं जे आहे हे सगळ्यांचं पोट भरणार कृषी घराघरात पोहोचवण्यासाठी या खात्याचा उपयोग मला आनंद आहे. साहेब, अब्दुल सत्तारांकरचं जे कृषी खातं होतं ते धनंजय मुंडेंना देण्यात आलेलं आहे. काय आपल्याला वाटतं ना, अर्थ खातं पण अजितदादांकडे आहे? हो, चांगली गोष्ट आहे ना. अर्थ खातं जे आहे दादांकडे आहे, त्याच्यामुळे निश्चितपणे सगळ्यांना, दादांनी सांगितलं की आम्ही सगळ्यांना न्याय देणार, सगळ्यांना न्याय दे. आणि मंत्री झाले किंवा अर्थमंत्री, मुख्यमंत्री जे काय झाले तर ते कुठल्या एका घटकाचे नसतात, सगळ्या राज्याचे, सर्व लोकांचे असतात आणि सर्व पक्षांचे सुद्धा असतात. साहेब, त्याच्यामध्ये जे भेदभाव करता येत नाही आणि ते त्याप्रमाणे करणार नाही. आणि विकास, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न, अनेक प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी जे आहे आता आपल्याला पूर्णपणे सहकार्य मिळेल. या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपला कल्पना आहे की फार मोठं काम आपण गेल्या काही वर्षामध्ये उभं केलेलं आहे. माझ्या लासलगाव येवला मतदारसंघामध्ये सुद्धा आपण पाहिलं की किती मोठा कायापालट झालेला आहे आणि मध्ये थोडंसं रखडत चाललेला हा विकास आता पुन्हा एकदा जोर धरेल आणि सगळ्यांच्या ज्या काही अडचणी बीजेपी की तरफ से मैक्सिमम डिपार्टमेंट वो गए हैं जिसमें कई बड़े खाते हैं, वो सब भी इनके पास गए हैं, अजित पवार के पास. देखो, ये ज्यादा डिपार्टमेंट भी तो बीजेपी के पास ही थे ना. जब शिंदे जी और हमारी सरकार बनी तब ज्यादा डिपार्टमेंट किसके पास थे? तो बीजेपी के पास थे. महत्वपूर्ण डिपार्टमेंट आप कह रहे हो तो वो भी हमारे पास थे. तो ये पहले से ही तय है किसके पास कौन सा डिपार्टमेंट देगा. लेकिन अभी हमारे नए दोस्त जुड़ गए हमसे 10 लोग, तो नेचुरली कि उनको तो देना चाहिए, दिया जाएगा. लेकिन बीजेपी के पास जो अतिरिक्त डिपार्टमेंट थे उसी में से दिए जाएंगे. तो कुछ शिवसेना की तरफ से गए हैं, कुछ बीजेपी की तरफ से गए हैं. बीजेपी की तरफ से आप कह रहे हो कि ज्यादा दिए गए हैं, तो नेचुरली हमारे पास शुरू से पोर्टफोलियो ज्यादा थे तो हमारे पास से उनको दिए जाएंगे. कृषि विभाग जो चला गया है, क्या अब्दुल सत्तार लगातार
जिस तरीके की बयानबाजी आ रही थी या जिस तरीके के उनके एक्ट थे, महाराष्ट्र भर में सरकार को कई बार उसके लिए किल्लत झेलनी पड़ी, इसलिए कृषि विभाग उनके पास से निकाला गया। नहीं, इसके बारे में मुझे कोई जानकारी नहीं। इसके बारे में उनके जो नेता है माननीय मुख्यमंत्री शिंदे साहब वो बता पाएंगे। देवेंद्र जी उन्होंने बैठकर कौन सा पोर्टफोलियो किसको देना किसको नहीं देना ये दोनों ने तय किया है, तो मुझे ऐसा लगता है वो इसके बारे में बता सकते। आपके पास अभी कम समय बचा है, तीनों पार्टियों के कोऑर्डिनेशन के साथ आप आगे बढ़ेंगे, क्योंकि विपक्ष आरोप लगा है कि 3 लोग साथ में हैं तो कहीं ना कहीं फिर से मनमुटाव और ये सब खबरें आती रहेंगी। नहीं, विपक्ष जो 3 पार्टियां बनाकर उन्होंने सरकार बनाई थी उनका अनुभव बता रहे हैं, लेकिन मुझे ऐसे लगता है शिवसेना और भाजपा तो हम तो पूरा हमारा डीएनए एक है शुरू से। शिवसेना बीजेपी का 25-30 साल से हमारी दोस्ती है, हमारा अलायंस है। अभी अजीत दादा भी हमसे जुड़ गए हैं। मुझे लगता है देवेंद्र जी है, एकनाथ जी है, अजीत दादा है, तीनों मिलकर बहुत अच्छा कोऑर्डिनेशन यहाँ पर रहेगा। अच्छा काम करने की कोशिश हम लोग करेंगे। राज्य को कैसे आगे ले जाया जाए, केंद्र सरकार की मदद से हम लोग कैसे आगे बढ़े, इसके लिए हमारी कोशिश रहेगी। राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आता मंत्रिमंडळ खातेवाटपाच्या संदर्भात आपली प्रतिक्रिया जी ती देऊ केलेली आहे। मंत्रिमंडळातून कोणालाही डच्चू देण्यात आलेलं नाहीये, खाती बदलली पण मंत्रिमंडळात कायम असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि सगळ्यांना म्हणजे अनेक मंत्र्यांचा जीव भांड्यात पडल्याचं आपण बघतोय। जो कर रहे हैं मुंह तोड़ जवाब दिया पाकिस्तान को और सरकार बना के दिखाई। बावनकुळे साहेब, या खाते वाटप जे झालं तर भाजपचे अनेक खाते कमी करण्यात आलेले आहेत। नाही, जेव्हा मंत्रिमंडळातून कोणालाही डच्चू देण्यात आलेलं नाही, अर्थात कमी करण्यात आलेलं नाही, पण ज्यांच्याकडे एकापेक्षा अधिक खाती होती ती खाती जी आहेत ती आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्याचं आपण बघतोय। यामध्ये भाजपकडे बहुसंख्य खाती भाजपच्या मंत्र्यांकडे होती, पण यामध्ये काहींचं प्रमोशन झालेलं आहे किंवा काहींची खाती जी आहेत ती बदलण्यात आली आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी राष्ट्रवादीच्या सर्वच मंत्री महोदयांना जी खाते दिली आहे ती समन्वयाने दिली आहे। जोपर्यंत तीनही पक्षाचा समन्वय होत नाही तोपर्यंत असे निर्णय होत नाही। त्यामुळे मला वाटतं या निर्णयाला सर्वांची संमती आहे। अजित पवारांकडे अपेक्षेप्रमाणे अर्थ खातं आलेलं आहे। छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा मंत्री त्याचबरोबर ग्राहक संरक्षण हे खातं देण्यात आलेलं आहे। कृषी खातं जे आहे जे अब्दुल सत्तारांकडे यापूर्वी होतं ते आता धनंजय मुंडेंकडे गेल्याचं आपण बघतोय। त्याच्यामुळे काही खुशी काही गम, पण ही भावना लक्षात घेता मंत्रिपद आपल्याकडे कायम आहे हीच भावना खरं तर या क्षणाला सगळ्यांकरता सुखावणारी असावी, कारण यामध्ये कोणालाही डच्चू देण्यात आलेलं नाहीये। फक्त खाती जी आहेत एकापेक्षा अधिक खाती ज्यांच्याकडे होती त्यांच्याकडचं एक खातं काढून ते आता राष्ट्रवादी काँग्रेस किंवा इतर लोकांकडे गेल्याचं आपण बघतोय। भाजपतल्या काही लोकांचं प्रमोशन झालेलं आहे, म्हणजे त्यांना बढती मिळाली असं आपण म्हणू शकतो। अतुल सावे यांच्याकडे पूर्वी सहकार खातं होतं, त्यांच्याकडे आता गृहनिर्माण हे खातं आलेलं आहे, म्हणजे एक प्रकारे त्यांची बढतीच झाली असं आपण म्हणू शकतो। दुसरीकडे दादा भुसे यांच्याकडे आता सार्वजनिक बांधकाम म्हणजे MSRDC जे आहे त्यातलं MSRDC हा उपक्रम हा त्यांच्याकडे आल्याचं आपण बघतोय। दादा भुसेंकडे यापूर्वी बंदरे निर्माण आणि खनिकर्म हे खातं होतं, ज्याबद्दल खरं तर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती किंवा ते खातं आपल्याला नको आहे असं त्यांनी म्हटलं होतं, पण त्यांचं देखील प्रमोशन झाल्याचं आपण बघतोय। अधिक माहिती घेण्याकरता आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आत्ता क्षणाला आपल्या बरोबर आहे। उदय, आत्ता क्षणाचं अधिक अपडेट काय मिळत आहे? विशाल, आपण बघतोय की राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे। या खाते वाटपामध्ये एक समतोल जो आहे तो साधण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आलेला आहे। खाते वाटपावरती जर आपण सविस्तर नजर टाकली तर अनेक बदल जे आहेत ते केलेले आपल्याला पाहायला मिळतात। हे बदल भाजपमध्ये देखील करण्यात आलेले आहेत आणि हे बदल शिवसेनेमध्ये देखील करण्यात आलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस हा नवा पक्ष जो आहे तो महायुतीमध्ये सहभागी झाल्यामुळे कुठेतरी दोन्ही पक्षांना एक छोटीशी ॲडजस्टमेंट जी आहे ती करावी लागलेली आहे। आणि ॲडजस्टमेंट करत असताना आपल्या आधीच्याच मंत्र्यांवरती कुठे अन्याय होणार नाही किंवा त्यांच्या ज्या मागण्या आहेत आधीच्या त्या कशा पूर्ण करतील या संदर्भात त्यांना एक जो आहे एक समतोल साधण्याचा प्रयत्न जो आहे तो इथून करण्यात आल्याचं आपल्याला
पाहायला मिळतं. काही जे ज्येष्ठ मंत्री आहेत त्यांची खाती जी आहेत ती तशी ठेवण्यात आलेली आहे. त्यांच्यावरती कुठलाही बदल जो आहे त्यांच्यामध्ये करण्यात आलेला नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला जे नवीन खाती देण्यात आलेली आहेत त्या नवीन खात्यांबरोबरच काही जी इतर खाती जी आहेत जे कमी संपर्काची किंवा कमी मागणीची होती ती त्यांच्याकडे काहीशी सोपवण्यात आलेली आहेत. आणि त्यानंतर जी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे काही महत्त्वाची खाती होती त्या खात्यांचं वाटप जे आहे ते आता करण्यात आलेलं आहे. ते खातं जे आहे ते आपल्या सहकारी मंत्र्यांना जे आहे ते करण्यात आलेले. अजूनही काही खाती जी आहेत महत्त्वाची जी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहेत. आता जो चौथा मंत्रिमंडळ विस्तार होईल त्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जे नव्याने मंत्री होतील त्या नव्या मंत्र्यांना ही खाती जी आहेत ती दिली जाणार हे आता स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे आता नवीन मंत्री कोण होत आहेत आणि त्यांना कुठली खाती मिळतात हे देखील आता पाहावं लागणार आहे. मंत्रिमंडळ विस्तार जो झालेला आहे तिसरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षातील आमदारांचा त्यानुसार त्यांना जी खाती जी आहेत ती आता इथे देण्यात आलेली आहे. त्यामध्ये काही बदल जे ते अत्यंत महत्त्वाचे. एक तर कृषी मंत्रालय जे आहे ते बदलण्यात आलेले. अब्दुल सत्तार यांच्या संदर्भात काही तक्रारी ज्या आहेत त्या गंभीर स्वरूपाच्या त्यामुळे त्यांचं खातं जे आहे ते बदलण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. गृहनिर्माण खातं जे आहे जे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं ते आता अतुल सावे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. जसं MSRDC खातं जे आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे होतं ते त्यांचे सहकारी मंत्री दादा भुसे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर एक महत्त्वाचं म्हणजे अर्थ मंत्रालय, कारण सर्वांचं लक्ष लागलं होतं अर्थ मंत्रालयाचं काय होणार. अर्थ मंत्रालय आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आलेले. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसची काहीशी ताकद जी आहे ती वाढली असेल असं म्हणावं लागेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्थमंत्री अजितदादा असतानाच महाविकास आघाडीमध्ये त्याबद्दल तक्रारी ज्या आहेत त्या करण्यात आल्या होत्या. त्या तक्रारीनंतर आता शिवसेनेचं नेमकं काय उत्तर असेल हे पाहावं लागणार आहे. मात्र शिवसेनेकडून आधीच सांगण्यात आलेलं आहे की अर्थमंत्री जरी अजित पवार यांच्याकडे देण्यात आलं तरी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आहेत. त्यामुळे त्यांचा निर्णय जो आहे तो अंतिम असणार आहे. ते आमचा जो निर्णय असेल किंवा आमच्याशी विकासात्मक जो निधी असेल त्या संदर्भात तो डावलला जाणार नाही, कारण मुख्यमंत्री आमचे त्यामुळे आम्हाला योग्य तो न्याय मिळेल असं जे आव्हान जे आहे ते शिवसेनेच्या मंत्री आणि आमदार करतात. त्यामुळे आता पुढे नेमकं काय करते हे पाहावं लागेल. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नव्याने आता जो मंत्रिमंडळ विस्तार होईल चौथा मंत्रिमंडळ विस्तार त्या विस्तारामध्ये कोणाला स्थान मिळते आणि त्यांना आता कुठली खाती दिली जाणार हे आता पाहावं लागेल. पण उदय, यामध्ये आपण जर एक बघितलं असं म्हणावं लागेल आता की गेल्या 4 ते 5 दिवसापासून रात्री उशिरा वर्षा बंगल्यावरती ज्या बैठका पार पडत होत्या त्यामध्ये अजितदादांनी ठासून अर्थ खातं पुन्हा एकदा आपल्याकडे मागून घेतलंय का? अगदी बरोबर. मला वाटतं अर्थ मंत्रालय जे आहे ते अजित पवार यांनी आधीच फिक्स केलं होतं. कारण जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा महायुतीमध्ये प्रवेश होणार होता त्या प्रवेशासाठी जेव्हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी जी महत्त्वाची भेट झाली होती त्या बैठकीमध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तेव्हाचे म्हणजे आताचे देवेंद्र फडणवीस हे होते आणि आता नव्याने झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार हे जेव्हा विरोधी पक्षनेते होते त्यावेळेला ते देखील त्या बैठकीत उपस्थित होते. आणि त्याच बैठकीत हे सगळं ठरलं गेलं होतं की अर्थ मंत्रालय जे आहे ते अजित पवार यांना मिळणार आणि त्यानुसार हा सगळा जो मोठा पक्षांतर किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधलं जे काय बंड करण्यात आलेलं आहे ते करण्यात आलेलं आहे. आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांना म्हणजे अजितदादा यांच्यासोबत येणारे जे आमदार असतील त्यांना देखील त्यांच्या ज्येष्ठत्वेनुसार एक सामंजस्य आणि एक असं समाधानकारक असं सन्मानजनक खातं जे आहे ते त्यांना दिलं जाईल असं सांगण्यात येतो. आणि त्यानुसार खाती जी आहेत ती देण्यात आलेली आहेत. छगन भुजबळ असेल जे माजी उपमुख्यमंत्री आहेत, दिलीप वळसे पाटील जे माजी गृहमंत्री आहेत, असे ज्येष्ठ मंत्री त्यांच्याकडे त्यांना एक सन्मानजनक खातं देण्यात यावं अशी मागणी अजितदादा यांनी केली होती. त्यानुसार दिलीप वळसे पाटील यांना सहकार खातं जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं खातं आहे राज्य सरकारमध्ये. ते खातं आता त्यांच्याकडे देण्यात आलेलं. इतरही महत्त्वाची खाती जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसकडे देण्यात आलेली आहेत. एक समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. मात्र यामध्ये कुठेतरी नाराजी जी आहे ती साहजिकच असणार आहे, कारण सर्वाधिक आमदार हे भाजपचे आहेत आणि भाजपचे सर्वाधिक आमदार असताना देखील काहीशी आता यापुढे आणखी नेमकं काय काय घडतंय. पण सोमवारपासून अधिवेशनाला सुरुवात होते, त्यात हे खाते वाटप जाहीर होणं फार महत्त्वाचं होतं, ज्याची माहिती आता आपण जाणून घेतली.